नागरिकांना जलद व पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा असे आवाहन महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक अप्पर मुख्य सचिव खारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवंश प्रकल्प अधिकारी कश्मीरा संखे, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर JVS पवन दत्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी प्रशासन कुंदन हिरे आदी जण उपस्थित होते। यावेळी बोलताना अप्पर मुख्य सचिव खारगे म्हणाले की शासकीय कामकाज गतीने होण्यासाठी तसेच कामकाजातील प्रलंबितता कमी करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर वाढला पाहिजे। महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना सहज उपलब्ध व्हाव्यात याकरिता महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येते। या शिबिरांच्या माध्यमातून महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली मिळत असल्याने नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा वाचण्यास मदत होते। पहिल्या टप्प्यात हे अभियान ग्रामीण भागात राबविण्यात आले। महसूल विभागाने हे अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। तसेच 3 महिन्यानंतर या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असून हे अभियान शहरी भागात राबविण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी ई-कार्यालय प्रणालीचा प्रभावी वापर करून फाईल निपटारा जलद करण्याच्या सूचना सर्व यंत्रणेला दिल्या। तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये यासाठी सर्व अर्जांची वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्तता करण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी ई-पीक पाहणी, पाणंद रस्ते, ॲग्रिस्टेक नोंदणी, फेरफार नोंदी, महापार पोर्टल, वनहक्क दावे, इमारत बांधकाम आदी विषयांसह महसूल विषयक इतर कामांचाही आढावा घेतलाय। या बैठकीस उपजिल्हाधिकारी सीमा हिरे, शुभांगी भारते, रवींद्र भारते, राजेंद्र वाघ, महेश जमदाडे, किरण नाईक, जिल्हा खनिज कर्म अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।